मंजळी 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 काय पाहिजे होतं तुम्हाला? ढोकळा. अरे रे संपला तो सकाळीच. सकाळी नाश्त्याला तेव्हा तो संपलेला आहे. मंजळी आमचं पिल्लू झोपलेलं आहे. ती दिवसभर एवढा दंगा केली तिच्या मैत्रिणीसोबत आलेली. तो काय ब्लॉग मला घेता आला नाही कारण आमचं जरा दुसरं महत्वाचं काम चाललेलं, त्यामुळे तिचे व्हिडिओज घेता आले नाही. ती झोपली आता आजच्या ब्लॉगमध्ये एक प्रोडक्ट दाखवायचं होतं. हा पण ब्लॉग छोटा असणार आहे. प्रोडक्टचा रिव्ह्यू म्हणता येईल आपल्याला. हा ब्लॉग छोटा असणार आहे. दाखवतो काय प्रोडक्ट आहे ते आणि कशासाठी मागवलं हे पण दाखवतो. तर मंडळी हे आहे ते प्रोडक्ट, मोबाईल होल्डर. तो पण ना जरासा वेगळा म्हणजे काय की आपल्याला कॉन्टेंट जरा क्रिएट करायचं असतं, कॉन्टेंट बनवायचं असतं. त्या हिशोबाने त्याला जरा हा मदतीचा जरा ठरतोय. जर जास्तीत जास्त हे जरा हेल्पफुल आहे. म्हणजे कुठं पण असं क्लिप आहे हे लावता येतं. आता ओपन करून बघूया आपण. तर मंडळी आपण एक तर प्रोडक्ट उघडून बघूया. ऍक्च्युली आता हे दोन आणलेले, एक तर माझ्यासाठी आणि मेकअप आर्टिस्ट हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट यांच्यासाठी. मागं बघताय तुम्ही इथं हे माझं ऑफिसचं टेबल आहे आणि त्या ऑफिसच्या टेबलवरती जनरली कसं होतं ते काय, फोन लावून मला बोलायचं असतं. म्हणजे टेबलच्या मागं आणि खुर्चीवरती बसून असं मला बोलायचं असतं. आत्ता पण मी बोलतोय, पण काय होतं ना, हे ट्रायपॉड मी लावून बोलतोय. त्याची ती दरवेळेस कुठेतरी वेगळ्या ठिकाणी सेटिंग करा आणि मग ते लावा असं होतं. त्याच्यापेक्षा मी हे प्रोडक्ट मागवलेलं. प्रोडक्ट म्हणजे काय, हे स्टँडच आहे मोबाईलचं. म्हणजे कसं आहे, ते टेबलला डायरेक्ट हँग करता येतं आपल्याला, टेबलला क्लिप करता येतं आणि मग डायरेक्ट मोबाईल लावून मग समोर ते बोलता येतं. इव्हन माझी कधी काय होतं ना, मीटिंग्स असतात ऑफिसच्या पण मीटिंग असतात. त्यामुळे कधी काय होतं, डायरेक्ट फोन लावायचा त्या स्टँडला आणि ते फोन लॅपटॉपला लिंक करून मग आपण मीटिंग अटेंड करू शकतो. आणि म्हणजे फोनने कसं होतं आणि क्लॅरिटी चांगली येते. ज्या मीटिंगमध्ये आपला थोबडा चांगला दिसेल अजून, म्हणजे क्लॅरिटी कोण बसले हे दिसेल. नाही तर लॅपटॉपचे कॅमेरे असे असतात की एकदमच रद्दड असतात, एकदम विजी असतात ते. त्यामुळे काय एवढं क्लॅरिटी नसते. आपल्या या बॉक्समध्ये तर एवढ्या गोष्टी आलेल्या आहेत. एक तर आलेलं आहे कसं असेंबल करायचं त्याचं, हे पर्ची, त्याच्यावरती काय काय हे आहेत गोष्टी आणि काहीतरी QR कोड आल्या. बहुतेक हा याचाच असणार आहे की उपयोग कैसे करे, हाऊ टू इन्स्टॉल अँड ऑल असं तर आहे. त्याच्यामध्ये येस हा मोबाईल होल्डर आहे तो एक्झॅक्टली असं मागं बसेल त्याच्या. आणि हे असं आहे. मी तर व्हाईट कलर घेतला कारण माझं टेबल जसं माझं बघतंय टेबल माझं पांढऱ्या कलरचं आहे, त्यामुळं पांढरा कलर जरा त्याला मॅच होऊन जाईल असं वाटतं. आणि हे असं ओ माय गॉड एवढं चांगलंच घट्ट आहे हे. ठीक आहे. हा म्हणजे टॅब असेल किंवा आपला मोठा फोन असेल त्याचं सहज वजन तर हे पेलू शकेल असं तर वाटतंय. त्यामुळं प्रोडक्ट एकदम स्टर्डी आहे. हे असं त्याचं प्रोडक्ट दिसतंय बघा जे आहे ते. आणि खाली हे क्लिप्स आहेत. आता हे क्लिप म्हणजे त्याचं हे क्लिप आता कशी काढायची, ओ माय गॉड. ओके हे ठेवायचं आणि हा येस हे टेबलला लावून आपण बघू. अयो बसलं पाहिजे. हा पाहिजे अजून. हा गुड. अच्छा एवढा तरी टॉलरन्स आहे, म्हणजे एवढा तरी प्रॉपर गॅप असतोय की जेणेकरून काय होतं की जरी जाड स्पेस असली तिथे पण आपण लावू शकतोय. जाड आपलं कुठला फ्लाय असेल, कुठलंही ठिकाण असेल, रेलिंग असेल किंवा काय गॅलरीतलं, तिथं पण माझ्या मते मी लावू शकतोय. आता तरी आपण टेबलला लावून बघूया आणि टेस्ट करून बघू मोबाईल लावून. ओके मी आता लावतो. लेट्स गो. तर मंडळी आता हे वरचं जे आहे आपल्याला जे होल्डर लावायचं तो मोबाईल होल्डर आहे. त्याच्याला बसवायचं, हे त्याला डायरेक्ट लॉक करायचं आणि आपलं तयार झालं प्रॉपर पूर्ण असं मोबाईल होल्डर. आता हा इथं आपण क्लिप करूया माझ्या टेबलला आणि आपण लावून बघू. तर माझ्या टेबलच्या मागं तर अशी जागा आहे. C चॅनलमध्ये माझं टेबल आहे आणि थोडंसं धूळ बसली आहे, मला ते साफ करायचं आहे. तर म्हणजे बऱ्यापैकी माझा असा सेटअप आहे कामाचा ऑफिसच्या की जो असा एक सिम्पल टेबल आहे, त्याच्यावरती माझं एक एक्स्ट्रा मॉनिटर लागतं मला, लॅपटॉप आहे, त्याच्या मागे एक्सटेन्शन आहे. मग आता जेव्हा मला ते सेल्फी व्हिडिओज ॲज इन म्हणजे असं समोरासमोर जेव्हा मला बोलायचं असतं तेव्हा एकतर हा ट्रायपॉड आहे माझ्या इथं, तो लावा लागतोय. त्याचं पण काय होतंय जरासं तो टिल्ट होतोय कारण आयफोन हा मोठा असल्यामुळे जरा तो बाहेर काढून लावावा लागतो, नाही तर ते बटन प्रेस होतात जेव्हा फोन लावतोय तेव्हा. मग आणि ह्याचा जरासा व्याप मोठा आहे. कशाचा? या ट्रायपॉडचा व्याप मोठा असल्यामुळे आता तो लावून दाखवतो. हा पहिला लावूया आणि मग दाखवतो की काय काय गोष्टी
म्हणजे फोन कसा लावून तो आपल्याला ब्लॉग पण घेता येतील. सॉरी, माझ्या गळ्यात वायर आहे, हे चार्जिंगचीच आहे खरं तर, कारण कुठे ठेवावं काय नाही असं करत करते माझ्या गळ्यातच मी जनरली ठेवतोय. पण वायर काढतो. आणि हा आपला जो स्टँड आहे ऐकू त्याची लोकेशन अगेन असं हे ऍडजस्ट करून त्याचं वर खाली करता येतंय. हा क्लिपला बसलं टाईट करणं दाखवतो टाईट कसं केलं ते म्हणून दाखवतो, कसं बसलेलं ते दाखवतो. बऱ्यापैकी हे असं इथं स्टडी बसलंय, एकदम घट्ट बसलाय. आणि हा समोर मग आपल्याला येतोय तो मोबाईलचा होल्डर असा समोर येतोय की जो कुठेही वळून मग आपल्याला मीटिंग असेल किंवा आता ह्याच्या समोर बसून मग करता येतं मीटिंग. डायरेक्ट फोन लावायचं. इव्हन व्लॉगसाठी पण आपल्याला काही व्हिडिओ बनवायचा असेल समोरासमोर काहीतरी बोलून मग इथं पटकन लावता येतं इन्स्टेड ऑफ ट्रायपॉड. जय जरा खूप ताकद लावून त्याचं बेंड करावं लागलं. पण एक चांगली गोष्ट काय, ताकद लावावीच लागणार कारण ते आहे चांगलं स्टडी. हेवी आहे कारण इथं टॅब असेल किंवा आपला फोन असेल प्रॉपर तो बसतोय. आता फोन लावल्यावरती माझा तो दुसरा फोन लावतो, ब्लॉगचं तर लावू शकत नाही. मंजळी आता फायनली असा माझा इथं फोन लावला आहे की जेणेकरून आपलं काही शूट मला समोर टेबलच्या समोर बसून करता येतं पाठिकान. तर असा हा सगळा सेटअप आहे माझ्या मते. वर्थ ऑफ मनी आहे हे. जवळपास मला किती 800 का 900ला पडले हे 899ला. त्यामुळे हे आपलं बेस्ट काम झालेलं आहे. तर आजचा व्लॉग हा मला वाटते रिव्ह्यूचाच ठेवूया. ओके. आणि एकदा माझा व्लॉगचा फोन याला लावतो आणि मग प्रॉपर व्हिडिओ घेऊन बघतो मी कसं दिसतं. येस, आय थिंक मला वाटते आता हा अँगल बरोबर असावा आणि मोबाईल हलतोय अजून असं जरा. तर या गोष्टी आहेत की जरा पहिला सेटल होऊन द्यायचं. जेव्हा मोबाईल लावला जातं आणि मोबाईल उभा बसतोय म्हणजे आपण जनरली असं बसतोय ट्रायपॉडवरती आपलं हा जनरली असा फोन बसतोय ना आणि आपण जे काय असेल ते रोटेट करतोय. पण या केसमध्ये ते असं वाला त्यांचं स्टँड आहे. म्हणजे इतकं त्यांचं ते मोठंच त्यांनी करतानाच केलेलं की मोबाईल जो होल्डर आहे तो आडवा केलाय की जेणेकरून मोबाईल उभा बसतोय. मे बी ते लक्षात आलं असेल. तर असं तर आहे बघा कम्फर्टेबल. म्हणजे काय होतं ट्रायपॉडचं कसंही वाकड तिकडे करून एक्झॅक्टली या पोझिशनला आणता येत नाही की जे काम करताना मी लॅपटॉपच्या समोर बरोबर बसलोय आणि मग बोलता बोलता मला काहीतरी मीटिंग्स करायच्या आहेत. बेसिकली माझं पण संध्याकाळचं ऑफिस असतं, घरूनच काम आहे. त्यामुळे मला एक कॅमेरा, फोनचा कॅमेरा की जेणेकरून क्लिअर कधीतरी लागतात ते पण ते जास्ती अजून क्लॅरिटी येण्यासाठी हे स्टँड चांगला आहे बरं काय. आणि इन जनरल जेव्हा व्लॉगमध्ये पण काही आता मला बोलायचं असलं मग आता ते मला ट्रायपॉड घेऊन कुठेतरी बसा करा त्याच्यापेक्षा मग हे सोपं पडतं टेबलवरती बसून बोलायचं. आणि जेव्हा काम करायचं असतं तेव्हा पण मला काय ना काहीतरी बोलायचं असतं. पण मग असं किंवा परत कधी ट्रायपॉड लावा आणि मग परत आणि ते सांगा असं होतं कारण ट्रायपॉड इनकन्व्हिनियंट अशा सेटअपला इनकन्व्हिनियंट आहे. पण हे जे स्टँड आहे ते कन्व्हिनियंट काय की हे स्टँड आता इथं कायमच राहणार. फक्त फोन लावायचा काढायचा जेव्हा किंवा मग जाता बोलायचं असेल मला काम करता पण ऑफिसचं ब्लॉग संदर्भात काहीतरी करायचं असेल तर मग हे जाता होऊ शकतं. मोबाईल पण आता इथं मी समोर ठेवू शकत नाही, लॅपटॉप आहे इथं किंवा तिथं, ते काय प्रॉपर स्टँड असं नाही आहे. त्यामुळे हे प्रॉडक्ट एक नंबर बेस्ट. आणि मेकअप आर्टिस्टनं पण ऍक्च्युली आणलेलं जे आता दुसरं प्रॉडक्ट आहे, हे 2 प्रॉडक्ट मागवलेले एकसारखेच. हे सेम आता त्यांना पण होईल की जेणेकरून त्यांचं पण सेल्फ मेकअप किंवा असे खूप सारे त्यांना पण कॉन्टेंट बनवायचा असतो. मग त्यामुळं त्यांना पण हे आणलेलं आहे. तिथं मागं सेटअप आहे त्यांचा, तिथे ते प्रॉपर लावून मग अगेन आणि ते क्लोजअप किंवा काय जवळ आपल्याला तो सेट करू शकतो आपण कॅमेराचा अँगल. माझ्यामध्ये हा अँगल बरोबर आहे. आता हे टेबल माझं हलतंय म्हणून जरा हलणार हे बहुतेक कारण ते वायरसारखं काय तर आहे त्यामुळे हलतं. पण जिथं स्टेडी आहे हलणार नाही, जसं वॉलवरती असं काहीतरी गोष्टी असतील त्या टप्प्यावरती अडकून आपल्याला करता येईल. आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.